मित्रहो, सस्ने जय महाराष्ट्र। या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच तापलेला आहे आणि या मागे मनोज जरांगे पाटलांचा मोठा हात आहे। मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडचे आणि त्यानंतर जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यामध्ये अंतर्वली सराटीमध्ये स्थायिक झालेले। पूर्वी काँग्रेसमध्ये काम करत होते। काँग्रेस सोडून त्यांनी शिवबा ही संघटना स्थापन केली। या संघटनेच्या बरोबर समाजासाठी काम करत राहिले। प्रसंगी आपली स्वतःची जमीन त्यांनी विकलेली आहे। आत्ताच त्यांनी उपोषण केले। उपोषणाला एवढा जबरदस्त प्रतिसाद मिळाला की सरकार आपल्या दारी म्हणणाऱ्या सरकारला त्यांनी आपल्या दारामध्ये उभं केलेलं होतं। सरकारने 30 दिवसाची मुदत मागितली, त्यांनी 10 दिवस वाढवून 40 दिवसाची दिली आणि आता येत्या 24 तारखेला ही मुदत संपत आहे। या मराठा आरक्षणासाठी सरकार काय करत आहे आणि जर का सरकार यामध्ये यशस्वी झालं नाही तर जरांगे पाटील आणि मराठा समाजाची भूमिका यापुढे काय राहणार आहे या बाबतीत आपण बोलणार आहोत। पहिल्यांदा आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया। 1980च्या दशकामध्ये मंडल आयोग स्थापन झाला। मंडल आयोगाने ओबीसीला आरक्षणामध्ये सामील करून घेतलं। मात्र त्याचबरोबर मराठा समाजाचे उन्नत किंवा प्रगत समाज अशी त्या ठिकाणी नोंद करून ठेवली। त्यानंतर आपल्याला माहिती आहे 1980मध्ये तत्कालीन कामगार नेते, माथाडी नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी कार्य सुरू केलेलं होतं। त्यांनी पाहिलेलं की विविध महाराष्ट्राच्या भागातून मराठा समाजाचे लोक कशी काम करतात, हमाल म्हणून काम करायला येतात आणि काहीतरी समाजासाठी करावं म्हणून त्यांनी हे मुद्दे घ्यायला सुरुवात केली। त्यांनी मराठा समाजातील अनेक ज्या संघटना आहेत किंवा मंडळ आहेत त्यांना एकत्र केलं आणि मराठा महासंघाची स्थापना केली। महाराष्ट्रामध्ये झंझावती दौरे केले। मराठा समाजाला चेतवून उठवलं त्यांनी आणि तत्कालीन सरकारला जाणीव करून दिली की समाजाला आरक्षणाची गरज आहे। त्याचप्रमाणे विविध स्तरामध्ये समाजावरती अन्याय होत असतो। सरकारला सुद्धा ही बाजू पटत चाललेली होती। त्यावेळेला मात्र थोडा अस्थिर होतं शासन। याच्यामध्ये अंतुले गेले, बाबासाहेब भोसले आले आणि ते सुद्धा किती काळ गादीवरती राहतील याची शंकाच होती। तरीसुद्धा 22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी एक महामोर्चा मुंबईमध्ये काढला आणि महामोर्चामध्ये संबोधित करीत असताना शेवटी ते असे म्हणाले की उद्या पहाटेपर्यंत सरकारने जर आरक्षण दिलं नाही, मराठा समाजावरील अन्याय दूर केला नाही तर मी पहाटेचा सूर्य पाहणार नाही। मनामध्ये त्यांच्या चलबिचल सुरू झालेली आहे। आरक्षण जाहीर झालं नाही, कोणतीही घोषणा सरकारने केलेली नाही आणि त्यांनी सूर्यास्तापूर्वी स्वतःला संपून घेतलं। अतिशय दुर्दैवी अशी ती घटना म्हणावी लागेल। त्यानंतर 1995मध्ये राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती खत्री यांनी 2000ला अहवाल सादर केला आणि त्यांनी त्याच्यामध्ये असा उल्लेख केला की ज्या मराठा समाजाच्या पुढे पोटजातीचा उल्लेख असेल त्यांना यामध्ये समाविष्ट करण्यास हरकत नाही। आणि मग त्याच अनुषंगाने कुणबी मराठा असेल, मराठा कुणबी असतील, पाटीदार असतील, लेवा पाटील असतील यांना ओबीसीमध्ये प्रवेश मिळाला। त्यानंतर पुन्हा न्यायमूर्ती बापट यांनी सर्वेक्षण केलं। त्यांनी मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाला सामील करण्यास पूर्णतः नकार दिलेला होता। त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला। 21 मार्च 2013मध्ये नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली राणे समिती स्थापन झाली। त्यांनी समाजाचा अभ्यास केला। त्यांनी शिफारस केली की कुणबी समाज आणि मराठी समाज एकच आहे, त्यामुळे कुणबी समाजाप्रमाणे मराठाला आरक्षण मिळायला पाहिजे। त्यांनी शिफारस करताना 16% मराठा आणि 4% मुस्लिम अशी त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केली। सरकारने शिफारसी मान्य केल्या। 9 जुलै 2014 रोजी शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करण्यात आला। SEBC हे सोशल
अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. यानंतर तत्कालीन जे माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत केतन तिरोडकर हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेले आहे आणि त्याच वेळेला सत्तांतर झालेलं आहे. काँग्रेस गेलेली आहे, युतीचं सरकार आलेलं आहे, त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. अशा वेळेला नोव्हेंबर 2014ला मुंबई हायकोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली. दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सरकार, तिथे स्थगिती कायम राहिली. छोटी मोठी आंदोलनं होतच राहिली आणि मध्येच 2016ला अहमदनगरमधील कोपर्डी येथे बलात्कारामुळे मराठा समाज पूर्णपणे आक्रमक झाला. लाखोचे मोर्चे निघायला लागलेले आहेत आणि या मोर्चामध्ये मुख्य मागण्या ज्या होत्या की आरोपींना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, ॲट्रॉसिटी कायदे एकतर रद्द करा किंवा त्याच्या अटी ज्या आहेत त्या शिथिल करा आणि त्याचप्रमाणे मराठा आरक्षण द्यावं. मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाचे परत सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि 15 नोव्हेंबर 2018ला अहवाल आला. नोंदी मेहरबान हायकोर्टाने मान्य केलेल्या आहेत. 30 नोव्हेंबर 2018 रोजी हिवाळी अधिवेशनामध्ये या शिफारशी मांडण्यात आल्या आणि चर्चेविना दोन्ही सभागृहामध्ये त्या मंजूरही झालेल्या आहेत. मार्च 2019ला मुंबई हायकोर्टाने त्या तरतुदी ज्या आहेत किंवा शिफारशी आहेत त्याही मान्य केलेल्या आहेत. मात्र त्यांनी त्यावेळेला 16% जे आरक्षण आहे ते नोकरीमध्ये 13 आणि शिक्षणामध्ये 12 असे केलेल्या होत्या. मात्र त्यानंतर या आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं ते म्हणजे गुणरत्न सदावर्ती जे आहेत त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती. आता बघा महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण जे आहे ते रद्द केलेलं आहे. रद्द करताना त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत. आता या ठिकाणी कधी ठाकरे सरकारवर टीकाही होते की त्यांनी बाजू व्यवस्थित मांडलेली नाही म्हणून, परंतु मेहरबान मुंबई हायकोर्टामध्ये जे बाजू मांडणारे आपले महाधिवक्ता होते कुंभकोणी, त्यांनीच दिल्लीमध्ये बाजू मांडलेली होती. त्याच्यामुळे हे असं म्हणणं हे चुकीचं आहे. आपल्याला माहिती आहे की 5 मे 2021 रोजी आरक्षणाचा निर्णय रद्दबातल ठरवला. 5 जणांचं घटनापीठ बसलेलं होतं. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले की 1992 साली इंदिरा साहनी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं 15(4) आणि 16(4) कलमानुसार मिळणाऱ्या आरक्षणाची मर्यादा 50च्या वर जाऊ नये आणि जर ती 50च्या वर गेली तर केंद्राचा असो व राज्याचा असो ते आरक्षण कमी करण्यात येईल. त्यानंतर 7 एप्रिल 2015मध्ये मुख्य न्यायमूर्ती कुलकर्णी यांचे खंडपीठाने आदेश दिला होता की कुठल्याही परिस्थितीत 50%च्या वर आरक्षण देऊ नये. आदेशाचे कायद्यात रूपांतर झाले. भारतीय राज्यघटनेच्या 144 कलमान्वये हे कायदे पाळणं बंधनकारक आहे. याचाच अर्थ केंद्र सरकार मेहरबान सुप्रीम कोर्टाचा कायदा अमान्य करत नाही तोपर्यंत हे लागू करता येणार नाही. त्यानंतर राज्य सरकारने आरक्षण जाहीर करण्यापूर्वी कायदा करायला हवा होता. तो मुंबई हायकोर्टाची परवानगी घेऊन केंद्र सरकारकडे पाठवायला पाहिजे होता आणि शेड्यूल 9मध्ये तो टाकून घ्यायला पाहिजे होता. कारण शेड्यूल 9 असं एक आर्टिकल आहे की त्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करत नाही. त्याचप्रमाणे केंद्राने 11 ऑगस्ट 2018मध्ये 102वी घटना दुरुस्ती केली. आता हे महत्त्वाचं आहे बघा, कारण घटना दुरुस्ती 11 ऑगस्ट 2018ला केलेली आहे. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास जाती ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, म्हणजे राज्यांचा अधिकार काढून घेतलेला आहे. राज्य सरकार अशा जातींची शिफारस करू शकतो. केंद्र सरकार घटना दुरुस्ती करून राष्ट्रपतींच्या सहीने त्या जातींचा मागास प्रवर्गामध्ये समावेश करू शकतो. तसंच मराठा समाजाला जातीच्या आधारावर सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग घोषित केला तर समानतेचा सिद्धांताचा उल्लंघन होईल. या ठिकाणी बघा, जातीच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. SC असेल, ST असेल, OBC असेल, याच्यात अनेक जातींचा म्हणजे उल्लेख आहे. आता बघा, याच्यात महत्त्वाचं हे आहे की 11 ऑगस्ट
18 रोजी 102वी घटनादुरुस्ती जर झालेली आहे आणि राज्याचे अधिकार जर काढून घेतलेले आहेत, तर नोव्हेंबर 2018मध्ये फडणवीस सरकार हे आरक्षण कसं काय करू शकते? जर केलं तर ती घटनादुरुस्ती झालेली आहे हे का त्यांना कल्पना नसेल का? तर याच्यामध्ये थोडीशी मला बनवाबनवी दिसते. बघा, ठाकरेंच्या रक्तामध्ये फसवाफसवी नाही आणि त्यामुळे ज्यावेळेला 2021ला हे आरक्षण नाकारलं गेलं होतं, त्याच वेळेला ठाकरेंनी असं म्हटलं होतं की केंद्राने आता आम्हाला द्यावं, हवं असेल तर मी त्यांचे पाय धरायलाही तयार आहे. किंबहुना मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन मराठा समाजाचं जे आयोगाचं काम बघत होते ते अशोकजी चव्हाण साहेब केंद्रामध्ये पंतप्रधानांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी विनंती देखील केली होती. आणि ठाकरे सरकारचं एकच म्हणणं होतं की हे फक्त केंद्र आणि केंद्रच करू शकतो, राज्याकडे याचे अधिकार नाहीत. तरीसुद्धा राजकारण म्हणून फडणवीस साहेब असतील किंवा अन्य असतील की राज्यच हे करू शकते, राज्याचाच हे हातात आहे, असे सारखे ते बोलत होते. आता मी आपल्याला एक विनंती करतो, 24 ऑक्टोबरची डेडलाईन जवळ येत चाललेली आहे, तेव्हा सरकारने हा प्रश्न अगदी गांभीर्याने घ्यावा. केंद्रात राज्यात आपलीच सत्ता आहे, राज्यपाल राष्ट्रपती आपलेच आहे. तेव्हा आपण जर मनामध्ये आलं तर ते एका दिवसातसुद्धा आपण हे करू शकता असं मला वाटतं. तेव्हा कायदेतज्ञांचा सल्ला घ्या. मराठा आरक्षण हे घटनात्मकरित्या टिकाऊ असलं पाहिजे, मेहरबान सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे असं त्यांना द्या. समाजावरचा अन्याय दूर करा. तूर्त इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.